ब्रेकनंतर पुन्हा स्वागत। एक मोठी बातमी समोर येते। छत्तीसगडच्या सीमेवर माओवाद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या अभियानाचा आजचा हा खरं तर 6वा दिवस आहे। हे अभियान चालवणाऱ्या जवानांना डोंगरामध्ये एक मोठी गुहा आढळलेली आहे। या गुहेची क्षमता पाहता 1000 माओवादी या ठिकाणी राहत असल्याचा अंदाज सुरक्षा दलाने लावलेला आहे। सुरक्षा दलांचा हा दावा आहे की या ठिकाणाहूनच माओवादी आपली सगळी सूत्र हलवत होते। दरम्यान हा डोंगर 250 वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेला असल्यामुळे या डोंगराच्या इतर भागांची जवानांकडून शोध मोहीम केली जाते आणि माओवाद्यांची रसद संपण्याच्या मार्गावरती असल्यामुळे माओवाद्यांना आत्मसमर्पण करावं लागेल किंवा ते पोलिसांच्या गोळीने ठार होतील अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते। दरम्यान हे कसं नेमकं प्रकरण आहे ते आपण समजून घेऊया। सध्या 3 राज्यांच्या सीमेवरती कर्रेगट्टा पहाडीवरती माओवाद्यांना घेरण्यासाठी जवान जीवाची बाजी लावून अगदी प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळत आहे। जवानांना रोखण्यासाठी, त्यांना जखमी करण्यासाठी या डोंगरामध्ये शेकडोंच्या संख्येमध्ये माओवाद्यांनी आयईडी स्फोटकं पेरून ठेवलेली आहे। तर काल एक जवान या स्फोटामध्ये सध्या जखमी झाल्याची आपल्याला माहिती आली आहे आणि आयईडीची स्फोटकं शोधून जागोजागी निष्क्रिय करून आपले जवान जे आहेत ते पुढे जात आहेत। सध्या 3 राज्यांच्या सीमेवरती माओवाद्यांची ही घेराबंदी सुरू आहे। कर्रेगट्टा डोंगराला जवानांचा सध्या वेढा बघायला मिळतोय। दरम्यान हजारो सुरक्षा जवानांनी माओवाद्यांना घेरलेलं आपल्याला बघायला मिळतंय। सीआरपीएफ, त्यानंतर बस्तर फायटर आणि कोब्रा एसटीएफ हे ग्रे ग्राउंड जे आहेत ते C60 जवान तैनात करण्यात आलेत। तर MI-16 हेलिकॉप्टर, ड्रोन आणि उपग्रहाच्या माध्यमातून माओवाद्यांवरती सध्या नजर ठेवली जाते। या ठिकाणी 1500 माओवादी जे आहेत ते सापळ्यामध्ये सापडत आहेत आणि माओवादी आणि सुरक्षा दलामध्ये मोठ्या संघर्षाची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। दरम्यान माओवादी नेते देव, त्यानंतर पापाराव हिमडा हे जाळ्यामध्ये सापडलेले दिसत आहेत। तर पुढची बातमी बघूया। 3 राज्यांच्या सीमेवरती कर्रेगट्टा पहाडीवरती माओवाद्यांना घेरण्यासाठी जवान जीवाची बाजी लावून प्रयत्न करताना दिसत आहेत। जवानांना रोखण्यासाठी, त्यांना जखमी करण्यासाठी या डोंगरामध्ये शेकडोंच्या संख्येत माओवाद्यांनी आयईडी स्फोटकं पेरून ठेवलेली आहे। काल एक जवान या स्फोटामध्ये जखमी झाला। आयईडी स्फोटकं शोधून ती जागोजागी निष्क्रिय करून जवान पुढे जात आहेत। या स्फोटांचा जागेवर स्फोट करून निष्क्रिय केलं जात आहे आणि आयईडीची स्फोटकं जवान कशा पद्धतीने स्फोट करून निष्क्रिय करतात याचाच एक व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला आहे। एक छोटासा ब्रेक घेतो।